नमस्कार. RMW प्रस्तुत सहकारनामा या आमच्या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. खरं तर गुंतवणूक हा प्रत्येकासाठीच फार महत्त्वाचा विषय आहे. पण ही गुंतवणूक करताना सहकार क्षेत्रातल्या जी काही आव्हानं आहे, जी परिस्थिती आहे ती फार बदलत जाते. खरं तर सहकार क्षेत्रात किंवा सहकारी बँकांमध्ये गुंतवणूक करणारा मोठ्या प्रमाणातला जो वर्ग आहे तो मध्यम वर्ग किंवा निम्न मध्यम वर्ग आहे. पण या वर्गाला गुंतवणूक नेमकी करायची कशी हे शिकवणं सहकार क्षेत्रासमोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे. खरं तर आजच्या आमच्या कार्यक्रमात आपण याच विषयावरती चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत आहेत तुषार कांती डबले सर. तर मी सुरुवातीलाच सरांचा आपल्याला परिचय करून देतो. प्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटंट म्हणून नागपूरकरांना हे नाव परिचित आहे. नागपूर नागरिक सहकारी बँकेचे ते डायरेक्टर आहेत. महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँकिंग असोसिएशनचा मानाचा समजला जाणारा उदयोन्मुख कार्यकर्ता पुरस्कार 2012 साली सरांना मिळाला आहे. तर सर, मला जो पहिला प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की आपण ज्या सहकारी बँकांच्या संदर्भानं आज बोलतोय, या क्षेत्रामध्ये सर्वसामान्य गुंतवणूकदारासाठी हे कितपत सुरक्षित आहे किंवा त्यांनी या बँकांमध्ये का गुंतवणूक केली पाहिजे? गेल्या वर्षभरात आपण बघून राहिलो की वर्षभर म्हणण्यापेक्षा एक 2-3 वर्षापासून ह्याचा आपल्या केंद्र सरकारने सुद्धा कोऑपरेटिव्ह बँकांची दखल घेतली आहे बऱ्या प्रमाणात आणि कायदे पण बऱ्यापैकी खूप स्ट्रिक्ट केलेले आहेत. त्याच्यामुळे कोऑपरेटिव्ह बँकांवर सेंट्रल गव्हर्नमेंटचा आजकाल बऱ्यापैकी कंट्रोल आहे. त्याच्यामुळे कोऑपरेटिव्ह बँकांमधली इन्व्हेस्टमेंट ही आता खूप सेफ झालेली आहे. जसं आपल्याला माहिती असेल की 2 वर्षापूर्वी संसदेने एक कायदा पारित केला. त्याच्यानुसार त्यांचं असं म्हणणं आहे की कोऑपरेटिव्ह बँका समजा जर प्रॉब्लेम आला त्यांना तर 5 लाखापर्यंतचे डिपॉझिट जे DICGC म्हणून एक सेंट्रल गव्हर्नमेंटची सबसिडी कंपनी म्हणता येईल आपल्याला, त्यांच्याकडे ते इन्शुअर्ड असतात. आणि ती बँकेत जर काही प्रॉब्लेम आला किंवा त्या बँकेला रिस्ट्रिक्शन्स लागले तर DICGC त्या रिस्ट्रिक्शन लागल्यापासून 4 महिन्याच्या आत 5 लाख रुपये वापस करते. म्हणजे त्याच्यामुळे 5 लाखापर्यंतच्या ज्या तुमच्या FDs किंवा तिथे हे राहणार आहेत त्या सगळ्या 100% इन्शुअर्ड आहे. त्याच्यामुळे तसं काही घाबरण्याचं मध्यमवर्गीयाला कारण नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की RBIने आता सहकारी बँकांवर एवढा चांगला कंट्रोल घेतला आहे की येणाऱ्या पुढच्या काळामध्ये कोऑपरेटिव्ह बँका डुबतील अशी शक्यता फार कमी होत चाललेली आहे. आणि त्या पद्धतीने जे कायदे आणले आपल्या केंद्र शासनाने वगैरे, त्याच्यामुळे हे एक तर सामान्य माणसाने याला घाबरू नये की आपले पैसे तिथे सेफ आहेत की नाही वगैरे. याच्याबद्दल 100% सामान्य माणसाचे पैसे सेफ आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आपल्याला त्या जेव्हा आपण एखाद्या सहकारी बँकांमध्ये किंवा याच्यात इन्व्हेस्टमेंट करतो, FD म्हणा किंवा जे काही ज्या पद्धतीने, तर आपल्याला त्या बँकेचं मॅनेजमेंट माहीत असतं. कारण की ते आपल्या जवळचे लोक असतात, आपल्यासोबत समाजात वावरणारे लोक असतात, त्यांची इंटिग्रिटी माहीत असते, त्यांची ऑनेस्टी माहीत असते. त्याच्यामुळे आपल्याला ते हे माहीत असल्यामुळे आपण तिथे जातो. बरोबर. त्याच्यामुळे एखादं उदाहरण घडलं म्हणून त्या पूर्ण चळवळीला आपण दोष देऊ शकत नाही. हे तर दुसऱ्या बँकांमध्ये होतं. आपण बघून राहिलो की नुसतंच काही कोऑपरेटिव्ह बँकांमध्ये प्रॉब्लेम आला असं नाही, बाकी बँकांमध्ये आला आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की 100% इन्व्हेस्टमेंट सेफ आहे. 5 लाखापर्यंत तर काळजी करायचं कारण नाही. आपल्या इतक्यातच घडलेल्या काही घटना आहेत की ज्याच्यात DICGCने 5 लाखापर्यंतचे क्लेम हे 2 ते 3 महिन्यात वापस करून दिले लोकांना. तर मला असं वाटतं की याच्यात बिलकुल सामान्य माणसांनी घाबरायची गरज नाही. बिनधास्तपणे सहकारी बँकांमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला हरकत नाही. तर सर, सहकारी बँकांमध्ये अलीकडे कोणकोणते पर्याय उपलब्ध आहेत याविषयी आमच्या प्रेक्षकांना सांगा. सहकारी बँकांमध्ये इन्व्हेस्टमेंट म्हणजे मेजर आपण ज्याला म्हणता येईल की फिक्स्ड डिपॉझिट, मुदत ठेव ज्याला आपण मराठीत म्हणतो, तर मुदत ठेव ठेवू शकतात. रिकरिंग डिपॉझिट्स असतात ते ठेवू शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोऑपरेटिव्ह बँकांमध्ये एक ज्याला म्हणता येईल अगदी तळागाळातल्या कार्यकर्त्यासाठी की जो दिवसाला कमवून खातो आहे, त्याच्यासाठी एक डेली डिपॉझिट म्हणून एक पद्धत असते की बा तो समजून एखादा पानठेल्यावाला आहे, तो दिवसाला 200 रुपये कमवतो आहे, तर तो दर दिवसाला 10 रुपये टाकू शकतो त्याच्यात. बरोबर. तर ही एक खूप चांगली म्हणजे इन्व्हेस्टमेंटची अपॉर्च्युनिटी त्याच्यात आहे. सामान्य माणसाला आता चार्टर्ड अकाउंटंट म्हणून मी तुम्हाला हे सांगू शकतो शेअर मार्केट, म्युच्युअल फंड वगैरे, पण आपण सामान्य माणसाबद्दल बोलतोय की त्याला कोऑपरेटिव्ह बँकांमध्ये काय अवेलेबल आहेत. तर त्याला FD करू शकतो. तो साधारणतः FD करताना मी असं सजेस्ट करीन की पिरियड बघावा. कसं असतं की समजा तुम्ही 7 महिन्यासाठी ठेवलं, 6 महिन्यासाठी ठेवलं तर कमी इंटरेस्ट मिळतो. तसंच 5 वर्षासाठी ठेवलं तर कमी इंटरेस्ट मिळतो. साधारणतः आजकालचा ट्रेंड असा सुरू आहे बँकांमध्ये, कोऑपरेटिव्ह बँकांमध्ये, की 12 महिने ते 15 महिन्याच्या मध्ये जर तुम्ही ठेवलं तर मॅक्झिमम रेट ऑफ इंटरेस्ट मिळतो तुम्हाला. आणि तो माझा एक सल्ला राहील लोकांना की तो तुम्हाला 5 वर्षासाठी ठेवायचा तरी 12 याच्यात ठेवा आणि त्याला ऑटो रिन्युअलमध्ये टाका.
बरं. ऑटो रिन्युअल म्हणजे असं असतं की तुम्हाला बँकेत जायची गरज नाही, तुम्ही ते इन्स्ट्रक्शन बँकेला लिहून दिले रिटर्नमध्ये की ते 12 महिने झाल्यानंतर आपोआप ते रिन्यू पुढच्या 12 महिन्यात होत जाईल. आणि याच्यात तुम्हाला फॅसिलिटी असते, मदत गरज पडली, अर्जन्सी आली तर तुम्ही ते काढू शकता. त्याच्यामुळे कॉपरेटिव्ह बँकांमध्ये ही एक चांगली फॅसिलिटी आहे. मुदत ठेव आणि हे तर बाकी बँकांमध्ये मिळेल तुम्हाला, आरडी वगैरे, पण दैनिक बचत ठेव ज्याला म्हणतात की जी सामान्यासाठी खूप चांगली पद्धत आहे, तो एक याच्यातला एक चांगला इन्व्हेस्टमेंटचा प्रकार बँकांमध्ये राहू शकतो. तुम्ही FDच्या संदर्भात तुम्ही आता बोललात, सर्वसामान्य ग्राहकांना म्हणजे ठेवीदारांना खरं तर फक्त FD एवढ्यापुरतंच माहीत असतं. सहकारी बँका या ठेवीदारांना आणखीन कोणकोणत्या सुविधा देतात याविषयी सांगा. सहकारी बँकांमध्ये आता काही वर्षापासून त्यांना सहकारी बँकांना परमिशन मिळाली आहे. त्याच्यामुळे त्या काही सहकारी बँका या म्युच्युअल फंडसुद्धा, म्हणजे त्यांचं स्वतःचं नसतं, एखाद्या फंड हाऊसचं एजन्सी म्हणून ते काम करतात. म्हणजे मला एखादा म्युच्युअल फंड घ्यायचा आहे तर मला त्या कंपनीकडे जायची गरज नाही. मी त्या माझ्या कॉपरेटिव्ह बँकेत जर ती व्यवस्था असेल तर मी तिथे जाऊन तो फॉर्म भरून द्यायचा, मला म्युच्युअल फंड मिळतात. तसंच दुसरं काही मोठ्या बँकांमध्ये डीमॅट फॅसिलिटी अवेलेबल आहे. म्हणजे जिथे तुम्ही शेअर घेऊ शकता. म्हणजे ज्यांना डेली ट्रान्झॅक्शन्स करायचे त्यांच्यासाठी नाही, पण लॉंग टर्ममध्ये घेऊन ठेवायचे आहे तर डीमॅट अकाउंट उघडलं, त्याच्यात आपले शेअर ठेवले, जेव्हा पाहिजे तेव्हा विकले 2-4 वर्ष 5 वर्षानंतर. ही फॅसिलिटीसुद्धा काही बँकांनी, सगळ्या बँकांमध्ये नाही आहे कॉपरेटिव्ह, पण काही मोठ्या बँकांमध्ये ही सुद्धा फॅसिलिटी तुम्हाला मिळू शकते. पुष्कळशा कॉपरेटिव्ह बँकांनी इन्शुरन्सचे एजंट्स म्हणून ॲक्ट करतात त्या. म्हणजे तुम्हाला एखादा इन्शुरन्स काढायचा आहे, लाईफ इन्शुरन्स काढायचा आहे, मेडिकल इन्शुरन्स काढायचा आहे, तर त्यासुद्धा बँकांमध्ये तुम्हाला हे मिळतं. ह्याच्या व्यतिरिक्त समजा मला असं वाटतं की मी LICचं हे काढलं आहे, पॉलिसी काढली आहे डायरेक्ट, आणि मला प्रीमियम भरायला वेळ नाही आहे माझ्या कार्यबाहुल्यामुळे वगैरे, तर मी त्याला म्हणतात ECS म्हणून एक प्रकार असतो, तो मी लावून दिला की मी दर महिन्याच्या 1 तारखेला माझे 2000 रुपये माझ्या बँकेतनं ECS लागत जाईल. तर तुम्हाला काही करायची गरज नाही, ऑटोमॅटिक तिथे हे जाईल. हा सुद्धा फॅसिलिटी तुम्हाला आजकाल कॉपरेटिव्ह बँकांमध्ये मिळाली आहे. ह्याच्या व्यतिरिक्त कॉपरेटिव्ह बँकांमध्ये आजकाल ॲप्स आले आहेत, पेमेंट ॲप्स म्हणतात त्याला. त्याच्यानुसार तुम्ही त्याच्यात 50,000 लिमिट ठरल्या प्रत्येकाची, 50,000, 1,00,000, 2,00,000 अशा ते तुम्ही त्या मोबाईल बँकिंगने तुम्ही ट्रान्सफर करू शकता. बरोबर. हा एक फॅसिलिटी तुम्हाला चांगली आहे की कुठे पैसे ट्रान्सफर करायचे आहे म्युच्युअल फंड ह्याच्यात वगैरे, तर तुम्ही त्याच्यातनं करू शकता. ह्या फॅसिलिटी आल्यामुळे आजकाल तुम्ही त्याला म्हणू शकता की कॉपरेटिव्ह बँका या प्रायव्हेट बँका आणि नॅशनल बँकांच्या ॲटपार आलेल्या आहेत. बरोबर. आणि त्याच्यासोबतच कंट्रोल आहे, त्याच्यामुळे घाबरायचं कारण नाही. आणि हा तुम्हाला सुद्धा एक चांगला ॲव्हेन्यू कॉपरेटिव्ह बँकांचा राहू शकतो. तर सर, राष्ट्रीयकृत बँकांविषयी तुम्ही बोलत होतात. एक फार आपण नेहमी पाहतोय की राष्ट्रीयकृत बँकांपेक्षा सहकारी बँका जास्त परतावा देतात किंवा व्याजदर देतात. तर हे कसं शक्य होतं त्याविषयी सांगा, आणि असं असून ग्राहकांनी त्याकडे कसं वळलं पाहिजे याविषयी सुद्धा सांगा. चांगला प्रश्न याच्यासाठी आहे की ह्या बऱ्याचशा सामान्य माणसाला प्रश्न पडतो की राष्ट्रीयकृत बँका कमी व्याजदर देतात आणि हे जास्त का देतात. तर आता कसं आहे की राष्ट्रीयकृत बँकांची ठेवण किंवा सहकारी बँकांची खूप मोठ्या प्रमाणात असते. सहकारी बँकांची ही ज्याला म्हणता येईल एक लोकल बेस असतो यांचा. तर हे कसं असतं की 0.5% जास्त देतात, पण तिकडे देणाऱ्या कर्जावर सुद्धा हे 0.5% जास्त व्याज घेतात. बरोबर. नॅशनलाइज बँकांचा जर तुम्ही एखादा रेट बघितला हाऊसिंग रेट आणि कॉपरेटिव्ह बँकांचा, त्यात एक 0.5% फरक असतो. त्याच्यामुळे ही गॅप जी असते ही त्याच्यातनं भरून मिळते. खूप म्हणजे समजा जर 6.5% जर स्टेट बँकेचा रेट ऑफ इंटरेस्ट आहे डिपॉझिटवरचा, तर कोणती कॉपरेटिव्ह बँक तुम्हाला 8.5 आणि 9 देणार नाही. ती 7.5 आहे, 7 देईल, 7.25 देईल, एखादी बँक 7.5% देईल. आणि ह्याच्यामुळेच त्या बँका सेफ आहे. एखादी बँक म्हणते की बा मी 9.5 देईन, ते शक्य नाही, कारण की तिथे तुम्हाला डिप्लॉय करायचा आहे तो पैसा. तो पैसा घेतला तुम्ही 9.5% तर 12.5% तुम्हाला द्यावा लागेल. मग 12.5 मध्ये चांगले कस्टमर मिळाले पाहिजे तुम्हाला. त्यामुळे कॉपरेटिव्ह बँकांमध्ये आजकाल थोडा 0.5% हे असतो, पण तो पुढे त्यांना लोकल जे त्यांचा बेस असतो कर्जदारांचा त्याच्यातनं तो रिकवर होतो. त्याच्यामुळे तसं काही घाबरण्याचं कारण नाही आहे. हे रुटीन हे पद्धत आहे. इव्हन आपण नॅशनलाइज बँकांमध्ये बघतो की ज्या प्रायव्हेट बँका आहे प्रत्येकामध्ये कॉम्पिटिशन आहे, प्रत्येकाचे रेट काही सारखे नाही आहे. काही स्मॉल फायनान्स बँका तर कॉपरेटिव्ह बँकांपेक्षा जास्त देतात पैसे, रेट ऑफ इंटरेस्ट वगैरे. त्यामुळे घाबरण्याचं बिलकुल कारण नाही. हा रुटीन प्रकार ज्याला म्हणता येईल एक बिझनेस स्ट्रॅटेजी राहू शकते ही कॉपरेटिव्ह बँकांची, किंवा बिझनेसची कंपल्शन राहू शकतं, पण हे सेफ आहे. खूप जास्त फरक असेल तर नक्की विचार करावा, पण खूप जर 0.5-1% असेल तर सेफ आहे. याच्यात काही म्हणजे घाबरण्याचं कारण नाही. तर आपल्यासोबत होते तुषारकांती डवले सर. त्यांनी आपल्याला सांगितलं की सहकारी बँकांमध्ये राष्ट्रीयकृत बँकांपेक्षा जास्त प्रमाणात व्याजदर आहे, पण त्यात घाबरायची अशी फारशी काही मोठी गरज नाही. डोळसपणे फक्त आपण या क्षेत्रामध्ये गुंतवणूक करायची आहे
आणि अशी गुंतवणूक आपल्याला खऱ्या अर्थानं सहकारनामा हा आपलं ब्रीद साध्य करेल. तर परत एकदा खूप खूप आभार सर, तुम्ही आलात आमच्या प्रेक्षकांना एवढी सुंदर माहिती दिली. खूप खूप धन्यवाद. तर सहकारनामा या आमच्या कार्यक्रमात आम्ही असेच नवनवीन कार्यक्रम आपल्यासाठी घेऊन येत राहू. तोपर्यंत आमचं राजकारणी मीडिया वेव्ह हे यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.